नमस्कार। आज 31 डिसेंबर आहे, त्यानिमित्ताने मी तुम्हाला आज फरसाणची भाजी दाखवत आहे। त्यासाठी मी घेतलेलं साहित्य मोहरी, हिंग, मीठ, मिरची पावडर, कांदा, टोमॅटो, फरसाण आणि हळद। आता आपण ती कृती सुरू करणार आहोत। ही भाजी अतिशय टेस्टी होते आणि चणचणीत केली तर छान लागते। त्यासाठी मी हा आज मेनू करत आहे, म्हणून मी हा टाकत आहे। मी आता ही कढई तापत ठेवलेली आहे। त्या कढईमध्ये आपण तेल घालूया। तेल तुम्हाला किती प्रमाणामध्ये हवं असेल तसं तुम्ही टाका। मी थोडं कमीच टाकलेलं आहे। याच्यामध्ये आपण मिरची पावडर टाकून जर ती जरा परतून घेतली की त्या फरसाणच्या भाजीला कलरही छान येतो आणि ती रस भाजी म्हणून अतिशय सुंदर, नुसती खायला, पोळीबरोबर खायला सगळ्याला अतिशय सुंदर लागते। हे तेल तापत ठेवलेलं आहे। आपण तेल तापल्यावर आपण त्यामध्ये मोहरी टाकायची, टाकणार आहोत। मी 3 चमचे मोहरी टाकत आहे, कारण मला मोहरीची टेस्ट अतिशय आवडते। त्यासाठी तुम्ही तुमच्या प्रमाणामध्ये मोहरी टाकू शकता। त्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे कांदा। कांदा मी 1 वाटी टाकलेला आहे। 1 वाटी फरसाण घेऊन 1 वाटी कांदा टाकलेला आहे। ते आता आपण परतून घेणार आहोत जरा। त्यामध्ये मी टाकणार आहे हिंग, हळद थोडीशी आणि त्यानंतर वरून टोमॅटो। हिंग मी कांद्यामध्ये टाकलेला आहे, कारण नाहीतर तेलामध्ये हिंग टाकलं तर कधी कधी त्या हिंगाचे गुठळ्या तयार होतात, कडक होतो तो। त्यासाठी मी कांद्यामध्ये टाकून ते व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। तर त्यामध्ये मी टाकणार आहे मीठ आपल्या चवीनुसार, कारण फरसाणामध्ये सुद्धा मीठ असतं। त्यासाठी मी हे मीठ कमी टाकत आहे। आता ह्यामध्ये आपण टाकायचं आहे मिरची पावडर। मी जरा झणझणीत होण्यासाठी 2.5 चमचे मिरची पावडर टाकलेली आहे। तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही मिरची पावडर वापरू शकता। हे मी थोडंसं परतून घेत आहे। सांगायला विसरले की मी जिरा पावडर देखील टाकणार आहे थोडीशी, पण आधी नाही, थोड्या वेळाने। मी ती सांगायला विसरले होते तुम्हाला, पण यामध्ये थोडी जिरा पावडर मिक्स केली की आणखीन ते टेस्टी होतं। यामध्ये आता मी थोडीशी जिरा पावडर मिक्स करत आहे। अर्धा चमचा जिरा पावडर टाकलेली आहे, त्यामुळे त्याला आणखीन टेस्ट येते आणि ते छान लागतं। याच्यामध्ये आपण आता हे फरसाण टाकायचं आहे। हे फरसाण चांगल्या रीतीने परतून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये जशी आपण भाजी वगैरे परतून घेतो तसंच हे फरसाणही त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर मी याच्यामध्ये थोडं पाणी ओतत आहे। थोडंसं पाणी ओतून घेऊया आणि झाकण ठेवून मी त्याला उकळी आणणार आहे। झाकण आपण ठेवून देऊया। आपली आता
उकळी आलेली आहे, भाजी तयार आहे। तुम्ही बघू शकता की फरसाण कसं त्यामध्ये मिक्स झालेलं आहे सुंदर। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याच्यामध्ये अजूनही तेल घालून, तुम्हाला जर कटासारखं हवं असेल तरी त्याच्यावर छान येतं। आणि ही त्याच्यामध्ये आपण ही वरून कोथिंबीर घालूया। आणि ही भाजी तुम्ही पोळीबरोबर जरी खायची म्हटली तरीही सुंदर लागते। ही भाजी आता आपली खाण्यासाठी तयार आहे। आपली भाजी तयार आहे, तुम्ही बघू शकता किती छान दिसते ती आणि अतिशय सुंदर लागते। पोळीबरोबर तुम्ही भाताबरोबरही खाऊ शकता। एकदम टेस्टी, सुंदर, झणझणीत अशी भाजी झालेली आहे। तुम्हाला जर त्यामध्ये मिरची पावडरचं प्रमाण कमी करायचं असेल तरी तुम्ही करू शकता, पण ही अशी भाजी करून नक्की खाऊन बघा। सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। थँक्यू।